आयती 7 मिनिटं तर मिळालीत. असो, पुस्तकप्रेमीच्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांचं प्रथमतः हार्दिक स्वागत. आमच्यासाठी, आम्हा पुस्तकप्रेमींसाठी पुस्तक म्हणजेच आस आहे, पुस्तक म्हणजे श्वास आहे, पुस्तक म्हणजेच ध्यास आहे, पुस्तकच आमचा पांडुरंग आहे, पुस्तकच निवृत्ती आणि ज्ञानदेव आहे. पुस्तकप्रेमीमध्ये अनेक, सरांनी जसं आत्ता सांगितलं, अनेक नामांकित लेखक, कवी, साहित्यिक आहेत. त्याचसोबत माझ्यासारखे काही हौशी नवशे पण आहेत. पण हे व्यासपीठ सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे. आणि आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करताना जरी 11 पुस्तकं आहे, माझ्या वाट्याला फक्त 3च पुस्तकं आहे ज्यांचा मी उल्लेख करणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम जे मान्यवर इथे 5 येणार आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम आमंत्रित करूया यमुना तीरे आनंदे या पुस्तकाच्या लेखिका, समयसूचकता आणि स्वयंस्फूर्तता यांचा अद्भुत मिलाप असलेल्या सिद्धहस्त लेखिका, शिस्तप्रिय शिक्षिका, विषयानुरूप शाब्दिक चिमटे घेण्यात एक्सपर्ट सौ संध्या साठेताई. संध्याताई, कृपया व्यासपीठावर यावं. हे सगळ्यांसाठी बोला. माझ्याकडे 7 मिनिटं आहे, असा वेळेचा अपव्यय केला तर ते माझ्या वेळेत धरण्यात येऊ नये, कृपया. दुसऱ्या मान्यवर आहेत ज्यांच्यातील ऊर्जा गोळा केली तर पवनचक्की चालू शकते. या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वाधिक वयाच्या माणसांपेक्षाही जास्त पुस्तकांचा अनुवाद करणाऱ्या, अनुवादाच्या दुनियेतील आश्चर्य, उत्तम लेखिका आणि मगाशीच मला सांगितलंय की त्या उत्तम मानसोपचार तज्ज्ञसुद्धा आहेत अशा डॉक्टर सुचिता फळके नंदापूरकर. तिसऱ्या मान्यवर आहेत उत्तम लेखिका, भन्नाट कवयित्री, निरामय आहारासाठी आपल्या लेखनमालेद्वारे जनजागृती करणाऱ्या सौ अरुणा टिळक. आजचे चौथे मान्यवर आहेत सुप्रसिद्ध लेखक, कथाकार, अनुवादक, प्रकाशक आणि गोष्ट माझी तुमची कदाचित सर्वांचीही या पुस्तकाचे लेखक श्री सुरेश देशपांडे. थोडंसं जेंडर डिस्क्रिमिनेशन झालं आहे पण आपण ॲडजस्ट करून घेऊ, मी आहे इथं. आणि या पुस्तकासाठी 5वे मान्यवर आहेत नाटकं करणारे, सॉरी हा मराठी भाषेचा दोष आहे थोडासा, मराठी भाषेत नाट्यसंहिता लेखन करणारे, अभिनय दिग्दर्शन करणारे उत्तम लेखक आणि तितक्याच तळमळीने लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर मुकुंद करंबळेकर सर. आलेली ठीक आहे, थोड्या वेळापूर्वी म्हटले होते ते. ओके, आणि आता मी बोलू इच्छितो आजच्या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी ज्यांचं पुस्तक सर्वप्रथम आपण इथे प्रकाशन करण्यासाठी घेतो आहोत त्या व्यक्तीला. खरं तर यांच्यात ड्वेल पर्सनॅलिटी आहेत, त्या बँकर पण आहेत आणि डेअर डेव्हिल पण आहेत. घरात शांतादुर्गा म्हणून असतात आणि बाहेर दुर्गा म्हणून वावरतात. अनेक टवाळखोर लोकांची मुस्काटं त्यांनी फोडली आहेत, अनेक गुंडांना सरळ केलं आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा अक्षरशः जीव द्यायला निघाल्या होत्या अशा 37-38 मुलींचं समुपदेशन करून आयुष्य देखील वाचवलेलं आहे. तर
त्यांनीच आपल्या या आयुष्यभराच्या प्रवासावर आधारित जबरदस्त पुस्तक आहे. अनेकांना प्रेरणा मिळू शकते. मुस्काट नका फोडू, पण कमीत कमी चांगल्या गोष्टीची प्रेरणा घ्या, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा घ्या. तर पासबुक माझ्या आयुष्याचे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी आमंत्रित करत आहे सौ आरती संजय कार्लेकर यांना. पुस्तक सुजित सौदंतीकर आपली पुस्तकं घेऊन तयार असतील पुढच्या प्रकाशनासाठी. आहे की बसू नये, उभं राहावं. त्यांना पुस्तक देण्यात येते. इथे तुम्ही काय हुकूम केला रुग्णाचे का सर? हुकूम त्या करणार ना, त्यांचं बाळ आहे. सगळ्या मान्यवरांनी स्थानापन्न व्हावा आणि ठीक आहे 10 मिनिटं तर माझ्या ताब्यात आहेत. बरं, यानंतर मी आरतीताईंना विनंती करतो की थोडक्यात त्यांनी आपल्या पहिल्या बाळाबद्दल सांगावं. नमस्कार. खूप छान वाटतंय की अगदीच पहिलाच मान मिळाला आहे मला. मनुष्यजन्म एक अहोभाग्य. मिळालेला लाभलेला ज्ञानाचा घडा प्रत्येकाचा कमी अधिक असणारच. आडात असेल तर पोहऱ्यात येणार या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला काही गुण अनुवंशिक लाभतात, काही संस्कारानं लाभतात, तर काही गुण त्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळं, निरीक्षण, परीक्षण, मनन, चिंतन या सवयीमुळं लाभतात. समाजातील भोवतालामध्ये अनेक जण प्रतिक्षिप्त क्रियेत जगत असतात. म्हणजे त्यांचं आत्मभान जागृत असतंच असं नाही. जे कोणी जागृत, सजग, सावध, डोळस जगू पाहतात त्यांचे बुद्ध्यांक आणि भावनांक जरा चांगले असतात इतकेच. त्यात लक्ष्मीनारायण नारायणाचा जोडा असतो, एखाद्या वेळेस शिवपार्वतीचा असतो, कलाकारांचा ब्रह्मासरस्वतीचा जोडा तर वेगळाच. पण याच समाजामध्ये माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या जाणत्याने किमान आपल्या गल्लीमध्ये, शहरामध्ये आपला मदतीचा हात पुढे करत राहावा इतकेच माझ्या मनात रुजलेले होते. आणि ही मनातली रुजवण मला ढुशा मारत राहिली. असंच काहीसं झालं. काहीही कसलंही नियोजन नसताना आपल्या समोर येणारी, पुढ्यात घडणारी घटना नीट पाहायची, समजून घ्यायची, त्यावर समंजस डोळस प्रतिक्रिया स्वरूपात सामदाम दंडभेद या न्यायाने व्यक्त व्हायचे. असे घडत गेले इतकेच. आपला फक्त रोजचा श्वास हे काही जिवंतपणाचं लक्षण नाही. लाभलेल्या ज्ञानेंद्रियांचा, बुद्धीचा उत्तम वापर करून दुसऱ्यांच्या अनुभूती समजून घेऊन त्यांच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करणे आणि न्याय्य कृती करणे म्हणजेच त्या अदृश्य, अद्वैत अशा ईश्वरीय चेतनेचा अनुभव घेणे. देवत्वाशी समरस होऊन त्या अफाट चेतनाशक्तीच्या पायावर कृतज्ञता व्यक्त करणे हेच खरं जीवन, हेच खरं देवदर्शन असं खूपच लहान वयात समजलं होतं. फोटोतील काचेमागच्या सुंदर दिसणाऱ्या हसतमुख चित्राला देव मानलं नाही,
पण तो माझ्याकडे आणि माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहतो आहे, त्याचं लक्ष आहे आणि तो माझ्यातील चैतन्याची जणू परीक्षाच घेतो आहे, अशी जाणीव मला सदोदित होत होती. कृतीशील होण्यासाठी मन धावत सुटले, हेच खरे. मग बरेच काही घडले. क्षण क्षण माझी परीक्षा पाहत होता. प्रत्येक संधी दरवाजा उघडून व्यक्त होण्यासाठी जणू वाट पाहत होती. आत्म्याच्या समाधानासाठी म्हणून खरं तर हे पुस्तक लिहिलं. आदरणीय प्रकाशक नितीनजी हिरवे आज येऊ शकले नाहीत. खरं तर ते येणार होते, पण मला वाटतं धनश्री लेले आज पुण्यात आल्या आहेत आणि नेमकं त्यांना तिकडे जावं लागलं आहे, त्यामुळं ते नाही येऊ शकले. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ते मला सहज म्हणाले, बँकेत होतात ना, पासबुक भरत होतात ना, मग कर्मब्रह्मार्पण वगैरे बोजड शब्द नका वापरू. आणि त्यांनी सहज गप्पाच्या ओघात म्हटलं की पासबुक माझ्या आयुष्याचं असं का नको. आणि नितीनजी म्हणाले, त्याला न्याय दिला आणि पासबुक माझ्या आयुष्याचं छापून झालं. काही वेगळं जगायला पाहिजे हा ध्यास होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही अनुभूती कानामध्ये गुंजत होती. उंबरठ्यारूपी लक्ष्मण रेषेला समजून उमजून घेऊन आवश्यक असलेली आणि आचरणात आणलेली सौशिकता आणि सहनशीलता शक्तिरूपात साठत गेली. प्रत्येक मनुष्य सारखा नसतो. स्वतःमध्ये बदल करून जगण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण दुसऱ्याकडून अपेक्षा करू नये. आपल्या सख्या सुप्त्यावर प्रेम करणं त्याच्या हिमतीवर कुवतीवर प्रेम करणं नव्हे, तर त्याच्या कमकुवत बाजू समजून घेऊन त्याचा स्वीकार करणं होय. जगात कुणीच मनुष्य परिपूर्ण नाही. परिपूर्ण मनुष्य शोधून प्रेम कधीच होऊ शकत नाही. अपूर्ण माणसासोबत सखा सोबती बनून पूर्ण आयुष्य जगण्याची तयारी असणं म्हणजेच खरं प्रेम, असं भगवान श्रीकृष्णांचा प्रेमयोग मला सांगून गेला. ती आमची संस्कृती आहे आणि ते अबाधित ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आमचीच. 93 सालातच एक छोटी कविता बाप्पांनी करून घेतली आणि त्यामुळं खरं तर माझा संसार उत्तम तऱ्हेनं रुजला बहरला. जगन्मातेनं जन्म दिला, मार्गक्रमण्या रस्ता दिला, चाकाचा आकार दिला, तुला साथ करण्याचा हुकूम केला. मी होते निमित्त मात्र, मी होते निमित्त मात्र, तुझं अस्तित्व आहे सत्य, प्रार्थनांनी तुझ्या तुला मिळ माझे चित्त. त्याचीच ती महती त्याने मला पळवले, तुला गतीची साथ देण्या माझे निमित्त केले. मी तुला शब्द देते, मी तुला साथ देईन, तुझ्या एका विशिष्ट गतीत माझ्या गतीची लय देईन. मोडून मी पडणार नाही, रुसून फुगून बसणार नाही, तुझ्या आयुष्याची फरफट निश्चितच होऊ देणार नाही. तुझ्या गतीनं मला चालायचं आहे, मधुगणांचे आस्वाद घ्यायचे आहेत, पहिलं तेरापर्यंत साथ तुला द्यायची आहे, तुझ्या आयुष्याचा भरवसा मला व्हायचा आहे. असंच सारं जगणं झालं. मार्च 2015मध्ये माझ्या सख्याची सोबत संपली खरी, पण आयुष्याचा भरवसा हा वसा बाप्पांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतला. आता मी शांत आहे, आनंदात आहे, समाधानात आहे. थँक्यू. धन्यवाद. एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो, 2 मंगलाष्टकं झाले आणि अचानक थांबवून देण्यात आले. प्रमुख पाहुणे आले, त्यांच्या सत्काराचा पहिल्यांदा मध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि नंतर पुढे मंगलाष्टकं सुरू करण्यात आली. आपल्या इथे आपण एक छोटासा तसाच कार्यक्रम इथे करतो आहे, अर्थात मंगलाष्टकं नाही आहेत. पुस्तकप्रेमी समूहातर्फे एक काव्यस्पर्धा घेण्यात आली होती या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अनुसरून, आणि त्यामध्ये सुरेखा आराध्यताईंचा 2रा क्रमांक आला होता. मी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलवतो आहे. ताई, ताई, आरतीताईंना मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या पुस्तक प्रकाशनाचा 2रा मान मिळतोय तो मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये PhD करणारे 150 वर्षाहून अधिक जुन्या आपटे वाचन मंदिराचे संचालक, अतिशय
संवेदनशील कवी आणि आपल्या मनातील भावभावनांची मैफिल जी आपण बरेचदा व्यक्तच करत नाही. खूप सारे शब्द मनात रुंजी घालत असतात. कधी ते कवितेच्या रूपाने बाहेर येतातही, पण त्यांचं कधी पुस्तक होत नाही. पण यावेळी खरं तर त्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन आपल्यातीलच एक तरुण तडफदार कवी सुजित सौगंतीकर यांनी आपलं पहिलं पुस्तक काव्यसंग्रह प्रकाशित करतोय, असर गंध. सुंदर मंडळी, टाळ्यांनी स्वागत करायला हवं. ही पण एक अभिनव कल्पना आहे. आणि तुम्हाला सुजित, तुम्हाला हे सांगायचं आहे, आधी आपण पुस्तक प्रकाशित करून घेऊया. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यावं. सुजित, मी पण असाच हौसेने आपला पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. त्याचं नाव होतं अवतीगंध आणि तू प्रकाशित केलं आहे त्याचं नाव आहे असरगंध. माझ्या काव्यसंग्रहाचं गुपित सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या मनोगतातून आम्हाला तुमच्या काव्यसंग्रहाचं हे नावाचं गुपित पण ऐकायचं आहे. विनंती आहे आपल्या काव्यसंग्रहाबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि पुस्तकप्रेमीनो, आज माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक असा क्षण आहे. गेल्या वर्षी मी पण तुमच्या इथे बसून 4 पुस्तकं जी गेल्या वर्षी आपली प्रकाशित झाली होती ती बघत होतो आणि नंतर माझ्यामध्ये भाग्यश्रीताईंशी बोलून म्हटलं पुढच्या वर्षी कदाचित एक माझं होईल, आपण बघू, प्रयत्न करू, असा साधारण तो विचार केला होता. तर लेखन क्षेत्रातील माझे पहिलं अपत्य, माझा पहिला कविता संग्रह असरगंध, तो तुमच्यापर्यंत आज पोचतो याचा खूप आनंद आहे मला. असरगंध म्हणजे एक भावनेचा तसाच एक हळूवार नात्याचा दूरवर पसरत परिणाम करणारा परिमळ.
त्याप्रमाणे या संग्रहातील कविता माझ्या मनाच्या कोपऱ्यातून आलेल्या आहेत. कधी नात्यांवर, कधी आयुष्यातल्या क्षणांवर, तर कधी जीवनात अनुभवलेल्या भावनांवर. बहुधा याच कारणाने KG ते PhD पर्यंत पूर्ण जे शिक्षण मी इंग्रजीमध्ये जे घेतलेलं आहे, तर ते माझ्या मनातले विचार मी मराठी कवितांमधून कदाचित त्याच कारणामुळे मी मांडू शकलो. असरबद्दल थोडंसं मी सांगतो की माझी आई सौ आशा, हिच्यामुळे मला मराठी भाषेची गोडी लागली. म्हणजे तिनं अक्षरशः मला अनेक स्पर्धांमधून पाठीमागे लागून भरपूर प्रॅक्टिस करून घेऊन तर ते बरेचसे स्पर्धा मी जिंकत होतो. आणि मे बी त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा एक परिपाक म्हणून मी मुख्यतः कविता करू लागलो, लेख आणि कथा लिहू लागलो. आणि माझी लेख आराध्या, की जी माझ्या अनेक कवितांची पहिली श्रोता असती, समीक्षक असती आणि मुख्य म्हणजे प्रेरणा असती. तर या दोघींच्या इंग्रजीतील नावांची पहिली अक्षरं म्हणजे AS आणि AR, सो ते मी घेऊन असर, की कदाचित एखाद्या तरी मनावर असर काहीतरी व्हावा त्या शब्दांचा, तर म्हणून तो असर आणि जो परिमळ आहे तो गंध, असं म्हणून ते एकत्र करून मी तो असरगंध हे नाव या संग्रहाला दिलेलं आहे. तर माझ्या या पुस्तकासाठी सल्ला आणि पाठिंबा देणारे माझे वडील डॉक्टर अशोक, काकू सौ रेखा, माझे काका रवींद्र, पत्नी पूर्वा, कारण तिच्याशी म्हणजे ती अनेकदा ऐकत असती आणि जरी मनात नसेल तरी ऐकत असती कविता. ठीक आहे बाबा, करतो तर ऐकू. तर पूर्वा, सगळे सौंदत्तीकर कुटुंबीय आणि अगदी आता उद्या आमच्या कुटुंबात नव्याने येणारी आमची सुनबाई इरा, तर यांच्यापर्यंत सगळ्यांनी खूप मला पाठिंबा दिलेला आहे. आणि जरी नाही आवडली तरी छान आहे कविता असं म्हणून ते सांगतात. तर ते माझे सगळे नातेवाईक, आप्तेष्ट आणि पूर्ण म्हणजे मित्रमंडळी आहे, तर त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. साहित्याची उपासना करणाऱ्या आपल्या ह्या पुस्तकप्रेमी आणि इचलकरंजी मायबोली कट्टा म्हणून ह्या दोन जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तर त्याचे सर्व सहप्रवासी, आपटे वाचन मंदिर आणि DKT मधील माझे सगळे सहकारी, कारण आज सुद्धा आमच्याकडे एक मोठा फर्स्ट इयरच्या म्हणजे ॲडमिशनचा कार्यक्रम आहे, पण त्यांनी नाही सर तुम्ही जावा आणि पुस्तक प्रकाशन आहे तर तो नीट करून या. सो ते जे काही त्यांचं सहकार्य लाभतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी, कारण काही जरी मी इंस्टाग्रामला जेव्हा लिहितो लिखावट 22 या नावानं तर पेजवर, तर सगळ्यात पहिला माझ्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स असतात की छान आहे. तर ह्या सगळ्यांचं पण मी म्हणजे अर्थात तुमचं सगळ्यांचंच मी आभारी आहे. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला मी कृष्ण सरांच्याकडे सहज विषय काढला की सर माझ्या कवितांचं पुस्तक करूया का. तर त्यांनी जे काही त्यानंतर जो फीडबॅक माझा घेत किंवा त्यांनी जो काही पाठिंबा दिला की नाही आपण करू, आणि त्यामुळे आज हे पुस्तक इथे जे ते शक्य झालंय. सो कृष्ण सरांचं तुमचंही सर धन्यवाद. त्याचसोबत पुस्तक या प्रेमी समूहात मी जिच्यामुळे जोडला गेलो आणि खरं तर मी लिहिता झालो, ती आज म्हणजे आत्या सुलेखा आराध्या, तर ती सुद्धा आज तिला मी थोडंसं दमटावून नेणे आज मला तू इथं हवी आहेस, तर आज तिच्यामुळे मी इथे आलो, तर तिचंही धन्यवाद. त्यानंतर भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील ताई आणि त्यांची अख्खी टीम, कारण तुमच्यामुळे इतकं सुंदर पुस्तक खरं तर आकाराला आलेलं आहे, त्यामुळे तुमचेही खूप धन्यवाद. कारण एका नवोदित लेखकाला माझ्या मते नेपोटिझम वगैरे असं काय नसताना सुद्धा तुम्ही पटकन संधी दिली, याबद्दल तुमचे खरं तर खूप आभार. आणि या पुस्तकाची प्रस्तावना जी लिहिली आहे ते चितकला कुलकर्णी काकू, तर त्यांचेही खूप म्हणजे आभार मी मानतो. असरगंध संग्रहातील कवितांनी तुमच्या मनात जागा मिळवावी, म्हणजे त्यासाठी आधी विकत घ्यायला पाहिजे बरं का, आणि त्या तुमच्याही भावना व्यक्त करण्यासाठी कामी याव्यात अशी माझी एक लेखक म्हणून इच्छा आहे. तर तुमच्या अभिप्रायाची आणि शुभेच्छांची मी नक्की वाट पाहीन. तर जाता फक्त एक थोडंसं मी एक छोटी कविता त्यातली सादर करतो की राखून ठेवली जी आजवर विचारांची कुपी असगंध, राखून ठेवली जी आजवर विचारांची कुपी असगंध, भाव मनीचे करून मोकळे लेखणीशी जुळवून बंद, शब्दांचे त्यास पुष्प लेवता दरवळला सभोवती असरगंध, दरवळला सभोवती असरगंध, रुचल जनास ते लिहिणे आता, कदापि ना थांबणे आता, भेट माहुलीची ही जपताना, काव्यमाला नित्य गुंफणे आता, सेवा साहित्याची करताना, दृढ होवो आपला ऋणानुबंध, दृढ होवो आपला ऋणानुबंध. तर मुंबई तसेच अहमदाबादमधील दुर्दैव जिथं जे अपघात झाले त्यात जीव गमावलेल्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.
धन्यवाद सुजित. आणि विनंती आहे की तुम्ही आपलं स्थान ग्रहण करावं. यापुढचं पुस्तक जे प्रकाशनासाठी घेऊन येतोय ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी 10,000 लोकांची चिरफाड केली, अर्थात मेल्यानंतर. महाराष्ट्र आरोग्य सेवेत 33 वर्षे काम केल्यानंतर आत्ता जे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत आणि ज्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की बावट खुनी खून करताना कसे पुरावे सोडून जातात आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. ते त्यांच्या मनोगतात बाकी सांगतील. माझ्या वाट्याला मी जे काही आलं की पुस्तक कशावर आहे तर त्याच्यामध्ये हेच आहे की जे बावट खुनी आहे ते पुरावे कसे सोडून जातात आणि डॉक्टरांनी त्यांना कसं पकडून दिलेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर आपल्यालाही प्रेरणा मिळते की आपल्याकडे असा एखादा प्रसंग घडला असेल तर खुनी कसा शोधावा. तो ज्याने त्याने ज्याचा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. तर मी एक्झॅक्टली शेखरदादा तुम्ही जे म्हटलंय ते खरं आहे. मी आत्ता बोलवतो आहे पोस्टमार्टमचे पोस्टमार्टम या पुस्तकाचे लेखक डॉक्टर ननावरे सरांना. पुस्तकाच्या प्रकाशका चला तुम्ही पण या. नाही आता हे होणारच आहे की इथून पुढच्या कदाचित आपला प्रकाशन समारंभ जेव्हा असेल तेव्हा त्यांना एक खुर्ची इथंच द्यावी लागेल, कारण बहुतेकांची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली राहतील आणि त्यांची पण तीच अपेक्षा असेल. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना धन्यवाद डॉक्टर. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तींशी खूप चर्चा करू नका. आम्ही तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो आहोत या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. स्टेजवरचे सर्व मान्यवर, पुस्तकप्रेमी समूहाचे सर्व सदस्य आणि सिनियर सगळे प्रकाशक वगैरे. तर पोस्टमार्टम पुस्तक 5 मिनिटं आहेत मला ना. 5 मिनिटं आहे. हां, तर ते काल मला नांदेडवरून एका डॉक्टरने फोन केला. डॉक्टर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र पोस्टमार्टम कुठे होतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज. तर डॉक्टर तुपे नावाने फोन केला परवा मला, सर एक प्रेत आलं आहे, मग काय करायचं, 25 वर्षाचा मुलगा आहे, करू का नको. मग कर म्हणलं PM तुला येत असेल तर. तो म्हणला पण ते पोलीस मला तिकडे जागेवर जाऊन करा म्हणताय. जंगलावर पडलं होतं ते 25 वर्षाचा मुलगा, तर डिकंपोज बॉडी होती, तुला येतं का PM करायला. म्हणलं नाही येत. मग कशाला करतोच म्हटलं PM. मग कुणी करायचं, तर DHला फोन करून सांग ना मला PM करायला येत नाही, ते कशाला करतोस. ते तो काय केलं माहीत नाही मला. गेला तिथे दबावाखाली, तिथं त्याला पाणी भरपूर लागतं, पोस्टमार्टमला 2 शिपाई लागतात कट करायला. ते ह्याला काय येत नाही, PHCला सर्वंट नसतातच तिथे. ह्याने काय PM केला मला माहीत नाही. काल फोन आला, सर ते पोलिसांनी PM करून घेतलं, पण मला मृत्यूचं कारण काय माहीत नाही, बॉडी सडली होती. मग ते कारण काहीतरी तू PM का केलं सांग म्हणलं आधी. एक 24 वर्षाचा मुलगा जंगलामध्ये पडतो म्हणजे तो अटॅकनी मरणार नाही हो, त्याचा खूनच झाला आहे त्याचा.
मग त्याला म्हणलं तू काय करायचं करे बाबा, तू विसरा ठेवलास का म्हणलं. माझं पुस्तक त्याने वाचलं होतं, पण ही दुसरी आवृत्ती आहे, हे दुसरं अपत्य आहे माझं. तर ते त्याने वाचलं होतं. तो म्हणलं असं विसरा वगैरे ठेवला, काय मिळेल ते विसरा म्हणजे स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर, स्प्लीन, किडनी, त्यात विष प्रयोग झाला की नाही समजतं. ते पाठवलं. मग शांत बस म्हटलं, 6 महिने रिपोर्ट येईल, बघू काय करायचं ते. तो म्हणलं पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार नाही. म्हटलं मृत्यूचं कारण देऊ नकोस तू, तुला काय सापडला का, फ्रॅक्चर स्कल म्हणा, जखम म्हणा, काय सापडलं का, नाही सापडलं. तर विचारा रिपोर्ट येऊ दे, त्यात पॉयझन नाही सापडलं तर दे, मृत्यूचं कारण मला माहीत नाही, मी सांगू शकत नाही. तसं चालतं का, चालतं की तुला कारण माहीत नाही तुला PM करायला, तू फायनल त्यामध्ये ऑथॉरिटी आहे. म्हणलं तू सुप्रीम कोर्टात जरी गेलास, सांगितलं मला मृत्यूचं कारण सापडलं नाही, ते सुप्रीम कोर्टसुद्धा मान्य करणार ते, तू PM केलं, दुसरं कुणी केलं. तर तेव्हा तो शांत झाला. तर रोज फोन करायचा, माझं कसं होईल, कसं होणार नाही, तो थांब, काय होत नाही, तो लिहून देत होता मला पोस्टमॉर्टम करताना कुठल्याही मृत्यूचं कारण सापडलं नाही, आणि मोकळा म्हटलं. तरी तो झोपला नाही, काय नाही, टेन्शनमध्येच होता तो. तर मुख्य म्हणजे काय, मी 10,000 PM केले. मी अनेक ह्यातनं अडचणीतनं गेलेलो आहे. एक मुंबईला असताना 5 मिनिटांमध्ये एक एन्काउंटर झालं होतं गुंडाचं. त्या काळामध्ये 85ला एक जवळ 100 गुंड मारले पोलिसांनी. SP होते त्या काळातले तिथे पोलीस कमिशनर. तर मी 5 मिनिटात PM केलं, 10 गोळ्या लागलेल्या त्याला. तर हायकोर्टात केस गेली, हे डॉक्टरने 5 मिनिटात कसं PM केलं. तर मी मग घाबरलो, हे काय करायचं, 5 मिनिटात कसं PM करायचं, 10 गोळ्या लागलेल्या आहेत त्याला. आणि वकिलांनी प्रश्न मिटला आहे, PM सुरू करतानाची तारीख 5:55 झालेली, संपली 6 वाजता. खरं ते उलटं होतं, 4:55 ते 6 होतं, ते 1 तासाचा वेळ होता तो. कोर्टात सांगितलं सर हे एक रायटिंग मिस्टेक आहे माझी, खरं ते 4:55 सुरू केलं आणि 5:55 6ला संपलं, ते 1 तास PM झालं. आणि त्या हायकोर्टाने मान्य केलं ते, कारण 10 गोळ्या जर लागल्या असतील 5 मिनिटात कसं PM करणार सांगा. असे बरेच प्रश्न त्यामध्ये आहेत. वकिलांचे प्रॉब्लेम सांगितलेले, वकील कसे प्रश्न विचारतात, कसे अडचणीचे विचारतात. महत्त्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यामध्ये मी त्वचावर तज्ज्ञ आहे ना, तर फॉरेन्सिक विषय असतो त्यामध्ये MD करतात किंवा डिप्लोमा करतात. MD फॉरेन्सिक किंवा डिप्लोमा त्यानेच PM करायला पाहिजे. जर न्याय मिळायचा असेल तर उद्या पाण्यात समजा बॉडी सापडली तर MBBSला किंवा दुसऱ्या त्वचावर तज्ज्ञ म्हणा, गायनेकोलॉजिस्टला ते समजत नाही काय झालं, हाला प्रेत आत टाकलं का, हाला मारलंय का, खरोखर उडी मारली, त्याला कळणार नाही. त्यासाठी MD फॉरेन्सिकनीच PM करायला पाहिजे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा MD फॉरेन्सिकचे फक्त महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 फक्त तज्ज्ञ असतील, तेही फक्त सरकारी मेडिकल कॉलेजला आहेत, PHCला नाहीत, ग्रामीण रुग्णालयात नाहीत, उपजिल्हा रुग्णालयात नाहीत, सिव्हिल हॉस्पिटलला असला तर एखादा दुसरा असता. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे फॉरेन्सिक तज्ज्ञ नाहीत ते पोस्टमॉर्टम करतात. आणि पोस्टमॉर्टम असं महत्त्वाचं आहे की मृत्यूचे कारण त्या कोर्टामध्ये वकील जर हुशार असेल, तो अक्षरशः डॉक्टरची फाडून खातो त्यामध्ये तो, आणि सिद्ध करतो की ह्या डॉक्टरला काही येत ना. पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही किती PM केले. आता मला विचारलं की मी सांगतो मी 10,000 केले, ते वकील तिथं गप्प बसतो. 10,000 PM केले, विचारण्यात काय अर्थ नाही. एखादा डॉक्टर म्हणला मी फक्त 5च PM केले, हे तो वकील कोर्टापुढे मांडतो तो, म्हणजे या डॉक्टरला अनुभव नाही. आणि तो अशी काय ते PM रिपोर्टची चिरफाड करतो, सिद्ध करतो की मृत्यूचं कारण खोटं दिलेलं आहे, डॉक्टरला काही येत नाही, हा त्यातला तज्ज्ञ नाही फॉरेन्सिक, हा MBBS झाला आहे फक्त, आणि हे मृत्यूचं कारण चुकीचं आहे, आमचा आरोपी ह्याने मेलेलाच नाही, त्याचा खून झालेलाच नाही, असे काही वकील सांगतो आणि केस कोर्टात सुटते. ते त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. हे पुस्तक पोलिसांना पण उपयोगाचं आहे. पोलीस कसे चुकीचे पंचनामा करतात. झाली का 5 मिनिटं नाही. तर कुडाळला एक काय झालं, 80 वर्षाची वयस्कर अशी वाकून चालायची, ती उंबऱ्यात पडली, तिथं ब्लिडिंग वगैरे झालं, डोक्याला इथं मार लागला वगैरे, आणि तो PM आलं, सिंदूरला आलं होतं माझ्याकडे. आहे बेल आहे ना. एक शेवटचं सांगतो फक्त, काय घटना घडली सांगतो. सध्या घटना पुस्तकात मांडली मी. तर इन्स्पेक्टर आला माझ्याकडे, सर ते उंबऱ्यात पडून ती म्हातारी मिली आणि जागेवर मिली उंबऱ्यात पडताना. मी म्हणलं साहेब इन्स्पेक्टर आला. इन्स्पेक्टर पॉलिटिशियनचा कधीच PM रिपोर्ट येत नाही, तो PSI येतो किंवा तिचा हवालदार येतो. जेव्हा इन्स्पेक्टर आला तेव्हा ओळखली की आता प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे, आणि नेमकं मीच होतं. मी म्हणलं साहेब जखम बघितली कुठं लागली, म्हणलं इथं लागली इथे. मग इथं उंबऱ्यावर पडून दाखवा बरं तुम्ही कसं पडता तिथे. असं तो इन्स्पेक्टर पळून गेला, उठून गेला तो तिथून आला, आणि ते खुनाची कसं ती मुलाने त्या डोक्यात मारलेल्या म्हातारीच्या दारू प्यायचा तो रागाचे भरात बसलेली मारलं, ती तिथंच पडली ती.
तर आम्ही इन्स्पेक्टर परत फिरकलाच नाही माझ्याकडं. ते कोर्टात केस झाली, कोर्टात काय झालं मला माहीत नाही, निर्दोष मुलाला सोडले काय सुटले की माहीत नाही. अशा बऱ्याच घटना त्यामध्ये आहेत आणि सगळं नॉन फिक्शन आहे, सत्य आहे, खोटं काही नाही. तर असं हे पोस्टमॉर्टम पुस्तक आहे. प्रत्येक माणसाला हत्या झाली होती, कुठे पडली होती ती दुबईला PM केलं. मला वाटले की तिचं PM बोनी कपूर किंवा तिची मुलगी इथं मुंबईला करेल PM. जेव्हा तुम्हाला वाटले की आपल्या माणसाचं PM चुकीचं झालेलं आहे, दबावाखाली केलेलं आहे, तर तुम्ही PMची आदेश मागवू शकता. ह्याला माझं पोस्टमॉर्टम परत करायचं आहे. हे तुम्हाला अधिकार आहेत, कारण तुमच्या जवळचा माणूस आहे. आपल्या हिंदूमध्ये प्रेत जाळलं जातं जे आहे ते, ख्रिश्चन मुस्लिममध्ये पुरतात ते, तुम्ही परत काढू शकता. एकदा प्रेत अंत्यविधी केला की तुम्हाला पुरावा नष्ट झाला, जे डॉक्टर सांगेल तेच सुप्रीम कोर्टाला सुद्धा मानावं लागेल. तर असं त्यात मांडलेलं आहे. असं चांगले पुस्तक आहे, ते घ्या. म्हणजे मी सायकल डॉक्टर पुस्तक ठेवले तिथे. ते मी सगळे डॉक्टर हे जिवंतपणी माणसावर अन्याय कसा होतो ते त्या पुस्तकात आहे, आणि ह्याच्यामध्ये मेल्यावरती कसा अन्याय होतो ते पोस्टमॉर्टम पुस्तकात आहे. धन्यवाद डॉक्टरांनी उरलेलं पुस्तक आपल्याला वाचायची संधी दिल्याबद्दल. आम्ही नक्की वाचणार. आणि आपल्यापैकी कोणाही व्यक्तीला आपल्या नातेवाईकाचं रिपोस्टमॉर्टम करायची वेळ येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना. इतक्या सुंदर राजेशाही पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमानंतर आता मी इथे उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो, उठा आणि या राजेशाही कार्यक्रमाचं सगळं श्रेय आपल्याकडे न घेता पुढच्या कार्यक्रमाचं श्रेय घेण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो आहे श्रेया राजवाडे यांना. अविनाशने चांगलीच खसखस पिकवलेली आहे. आता पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी एक थोडासा खुलासा करते. हरेश विस्पुते हा आपला पुस्तकप्रेमी समूहाचा सभासद आहे, सदस्य आहे. तर त्याला काही अत्यंत घरगुती काही अडचणींमुळे आज येता आलं नाही. ह्या सूत्रसंचलनाची जबाबदारी त्याची होती. त्याने फार आवडीने ही जबाबदारी घेतली होती, तयारीही केली होती, पण दुर्दैवाने त्याला इथे येणं शक्य झालं नाही. त्याच्यामुळे त्याच्या जागी मी अशी खेळाडू, बदलीचा खेळाडू म्हणून आज इकडे उपस्थित आहे. नाईट वॉचमन सकाळी दुपारी काम करतोय आज वॉचमन म्हणून. पुस्तक प्रकाशनाचं हे आता दुसरं सत्र आपण सुरू होतं आहे. मी सर्वप्रथम व्यासपीठावरती आमंत्रित करते दीपक तांबोळी यांना. अनेक पुस्तकांसाठी, अनेक कथांसाठी त्यांना उत्तमोत्तम पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या बऱ्याच कथा आपण आपल्या समूहावरती वाचत असतो. सर, आपलं स्वागत आहे. मीना शहा, आत्ताच आपल्याला सगळ्यांना तिने स्वागताचं सुंदर भाषण केलेलं आहे. मीना शहाला मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. औषध विज्ञान शास्त्र ह्याच्यामध्ये अत्यंत पारंगत असं हे व्यक्तिमत्व आणि हरहुन्नरी म्हणावं असं हे व्यक्तिमत्व. आजच्या कार्यक्रमाचं संयोजन उत्तम व्हावं, आपल्या सर्वांना खूप उत्तम भेट मिळावी ह्यासाठी मीनाने खूप प्रयत्न केलेले आहेत. आपल्या सगळ्यांची ओळख तर मीनामुळेच एकमेकांना आपल्याला झालेली आहे. यावेळेला ओळखीचा कार्यक्रम मीनामुळे टळला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण सगळेच एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे आपल्याला तो कार्यक्रम टळल्यामुळे, त्याचं क्रेडिट मीनाला आहे. आणि आपल्यासाठी अत्यंत सुंदर भेटवस्तू तिने तयार केल्यात. काही वेळानंतर आपल्याला मिळेलच अशी हरहुन्नरी मीना स्थानापन्न व्हा इथे. नंतर मी आमंत्रित करते संतोष सावंत देसाई. हे मूळचे रत्नागिरीकर आणि बँक ऑफ इंडिया चे निवृत्त डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत. कला, क्रीडा आणि साहित्यप्रेमी आहेत. तुमचं स्वागत आहे. आणखीन एक रत्नागिरीकर आपण बोलूया. हेमंत खेर
हे सुद्धा एक रत्नागिरीकर आहेत, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत, पुस्तक प्रेमी आहेत, उत्तम वाचक आहेत, उत्तम परीक्षक पण आहेत. आपण बघत असतो की त्यांच्या काही विशिष्ट आणि सुरेख प्रतिक्रिया, विचक्षण प्रतिक्रिया आपल्या समूहावरती पुस्तक परिचयावरती येतात. कविता फार कमी करतात, पण ज्या काय कविता करतात त्या फार सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारख्या असतात. हे काव्य संध्याच्या निमित्ताने माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे. मी आणखीन एका आपल्या आवडत्या पुस्तकप्रेमी सभासदांना आमंत्रित करते. गझलकार आहेत, 7 भाषांवरती प्रभुत्व आहे. एक मराठी भाषा सुद्धा आपल्याला कधी कधी नीट बोलता येत नाही, मग इंग्लिश हिंदी हा पुढचा भाग आहे. अशा 7 भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे. चरपट मंजिरी हा अत्यंत सुंदर कार्यक्रम त्यांनी बरेच दिवस सादर केला आहे. रसिकांना खूप आवडलेला कार्यक्रम आहे आणि उत्तम सूत्रसंचालक आणि निवेदिका आहे, गायिका आहेत. कोणाचं नाव घ्यायचं आता मी सांगायला पाहिजे का? मंजिरी धामणकरांना मी आमंत्रित करते. तेव्हा मला कळलं, अजून एक खुर्ची लागेल. आपल्याला भूतांची भीती वाटते का सर्वांना? कोणाला वाटते, नाही वाटते? बहुतेक सगळ्यांना थोडी तरी मनातनं भूतांची भीती वाटते, कारण ते गूढ आहे. जे आपल्याला कळत नाही, ज्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही आहे, अशा गोष्टींची साधारण आपल्याला भीती वाटते. पण ही भीती वाटण्यासारखी भूतं ही काही लोकांना माहितीच नसतात. अशी काही चांगल्या भूतांच्या कथा लिहिणारे प्रसाद नातू ह्यांना मी आमंत्रित करते. आज प्रसाद नातू यांच्या 2 कथासंग्रहांचं आपण प्रकाशन करणार आहोत इथे. साधारणपणे मंडळी कसं असतं माहिती आहे, नवरा निवृत्त व्हायला आला ना की बायकोला भयंकर टेन्शन येतं की आता कसं काय आपलं होणार, किती भांडणं होतील आणि काय होईल. पण मी बघते की लोणावळा संमेलनापासून गेल्या 3 वर्षापासून बघते, भावनाताई मात्र दिवसेंदिवस फार आनंदी आणि खूप छान तजेलदार दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रसाद सर निवृत्तीनंतर 1 मिनिटही निवृत्त राहिलेले नाही आहेत. त्यांनी जवळजवळ 11 कथासंग्रह लिहिलेत, 1 कादंबरी लिहिली आहे, 3 कादंबऱ्या लिहिल्या आहेत, 1 काव्यसंग्रह लिहिलाय. अशा पद्धतीने त्यांनी अत्यंत स्वतःला बिझी ठेवलंय. अत्यंत हरहुन्नरी गायक, सुंदर उत्तम गायन ते करतात. मला वाटतं भावनाताईंच्या चेहऱ्यावरचं हे रहस्य असावं. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रसाद सरांच्या, नाही मी आता अविनाश सारखं सगळ्या मान्यवरांना विनंती करते उठा असं म्हणणार नाहीये, मी जरा थोडं प्रेमाने बोलतेय. आणि रहस्यमय रात्री अशा 2 पुस्तकांचं प्रकाशन होतंय. भूतांना सुद्धा आनंद होत असेल की आपली भीती त्यांनी घालवली आपल्याबद्दलची. बॅकग्राऊंडला पण प्रसाद सरांची भूतं प्रेमळ आहे. सुचिताताईचं भूत असतं ते घाबरवून सोडतं सगळ्यांना. प्रसाद सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुस्तकाबद्दल बोलावं. आणि ते जावई असल्यामुळे माझी काही हिंमत नाही आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि सगळ्या पुस्तकप्रेमी सदस्यांना, आज माझा 10वा आणि 11वा कथासंग्रहाचं प्रकाशन आपण करतो. मार्च 2020 म्हणजे अगदी 31 मार्च 2020 म्हणजे अगदी कोरोना सुरू झालेला आणि मी सेवानिवृत्त झालो आणि आता काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. कारण माझा विचार होता की एखादी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी वगैरे टाकावी. बँकेतलेच आहेत 2 जण
तर त्यांना कल्पना आहे की मॅनेजमेंट कन्सल्टन्सीची खूप गरज आहे. लोकांना त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत फायनान्शियल्सबद्दल, पण ते काही बाहेर जायचं नाही म्हणून करता आलं नाही. मग माझा छंद मी जोपासायचं ठरवलं आणि नोव्हेंबर 2020ला माझा दृश्य अदृश्य हा पहिला कथासंग्रह छापून आला, प्रकाशित झाला. त्यानंतर सुचत गेलो, मी लिहित गेलो आणि आता 10वा आणि 11वा करतोय. याच्यात जवळपास माझ्या आत्तापर्यंत कथा लिहून झाल्यात 91 आणि त्याच्यातल्या 80 कथा या भूतकथा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूतकथा आहे म्हणून घाबरून जाण्यासारखं नाही, कारण माझी स्वतःची धारणा अशी आहे की भूत, एखाद्या चांगल्या व्यक्तीचं भूत जर झालं तर ते चांगलंच असणार आणि ते त्रास देण्याच्या ऐवजी ते मदतच करेल. आणि माझ्या या 80 वेगवेगळ्या कथा आहेत, त्याच्यामध्ये हे सगळं असंच चांगलं भूतच आहे. त्यामुळे तुम्ही रात्री 12 वाजता सुद्धा वाचू शकता. तर आता याच्याबद्दल माझं मी कसं लिहितो हे मी माझ्या शब्दांनी सांगण्याऐवजी माझ्या मनुष्यगण याला ब्लर्ब लिहिला आहे सुप्रसिद्ध लेखिका निलिमा बोरवणकर यांनी. तर तो मी वाचून दाखवतो. असेल तर सूत, नाहीतर वेगवेगळ्या परिस्थितीतल्या, वातावरणातल्या, गावोगाव प्रांतीच्या सुष्ट, दुष्ट, इमानदार, केवळ दुःखद बातमी देण्यासाठी प्रवासात भेटलेल्या, बदला घेण्यासाठी टपलेल्या पण ऐन वेळेस मतपरिवर्तन झालेल्या, देखण्या, राकट, नाजूक, पोलादी भूतांच्या कहाण्या. यातली काही भूतं खरीखुरी, काही मनोव्यापारातून उभी राहिलेली, तर काही माणसांनी आभासी रूप घेतले. आलेल्या चित्रविचित्र अनुभवांचे हे गोष्टीरूप कथन घटना, प्रसंग, संवादातून वाचकांची उत्कंठा वाढवत नेणारं, अनपेक्षित धक्का देणाऱ्या शेवटामुळे चकित करून सोडणारं असं लिखाण, असं निलिमाताईंनी लिहिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. आणि हे दोन्ही कथासंग्रह याच धर्तीचे आहेत. आता मला बरेच लोक विचारतात, 1-2 मिनिटातच सांगतो की बरेच लोक विचारतात की तुम्हाला हे सुचतं कसं. तर एक तुम्हाला सांगतो की एकदा काय झालं, मी माझ्या रूममध्ये एक म्हणजे काय म्हणतात त्याला, कथा ही मी रेकॉर्ड करत होतो आणि त्यासाठी पाठीमागे जंगलातलं असं म्युझिक जे असतं ना ते लावून ठेवलेलं होतं. ते जंगलातलं म्युझिक लावून ठेवलेलं होतं आणि मी विसरून गेलो. आणि नंतर अंधार पडलेला होता. आम्ही दुसऱ्या आपल्या किचनच्या समोर जाऊन गप्पा मारत होतो. नंतर जेवलो आणि अचानक तिकडून जंगलातल्यासारखे आवाज यायला लागले. मी विसरून गेलो होतो हे सगळं. आणि मग त्याच्यातून मला सुचलं की जर समजा तिकडच्या खोलीत कोणी असेल तर, म्हणजे मला असं सुचत जातं की तिकडच्या खोलीत कोणी असेल तर, आणि ते चांगलंच असतं. आता मला काही लोकांनी हे विचारलं की तुम्हाला भूत भेटलं का. तर भूत भेटलं असेल, कारण माझ्या कल्पनेतलं भूत म्हणजे त्या सुचिताने दाखवलं होतं तसं भूत नाही आहे. ते तुमच्या माझ्यासारखंच आहे. ते म्हणजे पाय उलटे आहेत वगैरे असं काही नाही आहे. आपल्यासारखं चालतं बोलतं असं भूत आहे ते. त्यामुळे कदाचित भेटलंही असेल, माहीत नाही. तुमच्यापैकी कित्येकांना कदाचित भेटलं असेल किंवा पुढे भेटू शकतो. घाबरू नका, ते काही करणार नाही, तुम्हाला मदत करेल. आणि अशाच या कथा घेऊन, या 2 कथासंग्रह मी घेऊन आलो आहे. बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जरूर वाचा आणि तुमची भूताबद्दलची कल्पना बदलवून टाकणारं सामर्थ्य माझ्या लेखनात आहे, याबद्दल मला विश्वास आहे. धन्यवाद. प्रसाद सरांनी आत्ता सांगितलं की भूतं उलट्या पायाची किंवा अशी भीतीदायक शुचिताताईने दाखवलं होतं तशी नाही आहेत. तुमच्या माझ्यासारखीच आहेत. मला वाटतं माझ्या आता शेजारी बसलेल्या प्रत्येक माणसाकडे मी संशयाने बघणार आहे. मी प्रसाद सरांना सांगेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पुढच्या कवयित्रींना बोलवण्याआधी मला काही सांगायचं आहे. कसं असतं ना की हजार पानांची कादंबरी लिहून सुद्धा जे कधीतरी मनाला भिडत नाही ती गोष्ट
कदाचित एखाद्या कवितेच्या फक्त 2 ओळींमधून आपल्या हृदयाच्या आरपार जाते. आणि हे असं आरपार जाणं एखाद्या अत्यंत प्रतिभावंत कवयित्रीला किंवा कवीला जमू शकतं. बरसला धो धो पाऊस तरीही एक नदी आतून किती कोरडी होती. स्पर्श झाला या ओठांचा पावसात थोडाफार थांबता बघ थांबेना कशी ही पावसाची बघ संततधार. हे असं जीवघेणं लिहितात आणि मग आपल्या पुस्तकप्रेमी समूहावरती अनेकांच्या कवितांचा धो 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 पाऊस पडायला लागतो. म्हणजे या 2च ओळी लिहितात आणि मग बाकीचे सगळेजण मोकाट सुटतात. अशा ह्या वाशिमहून आलेल्या कवयित्री उज्ज्वला सुधीर मोरे आणि देवजे यांना मी आमंत्रित करते मंचावरती. उज्ज्वलाताई वाशिमवरून आल्या. 16-17 तासांचा अथक प्रवास करून इथपर्यंत आल्या. त्यांना आपल्याला सगळ्यांना भेटण्याची ओढ इतकी होती की हा प्रवास इतका कठीण सुद्धा त्यांची तयारी होती की एवढा कठीण प्रवास करून त्या याव्यात. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका आहेत. तिथे सुद्धा तिकडच्या लहानग्या मुलींबरोबर उत्तम संवाद साधतात आणि हो ना व बाई म्हणून एक सुरेख कथा मालिका म्हणा किंवा लेख मालिका म्हणा फेसबुकवरची त्यांची आपल्याला वाचायला मिळते. वेळ मिळाला, संधी उपलब्ध झाली की सगळ्यांनी ही कथा लेखमाला जरूर वाचा. फार गोड रान फुलांच्या सारख्या मुलींबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. मी आपल्या मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी उज्ज्वला ताईंच्या कथासंग्रहाचं प्रकाशन करावं. असं सुंदर या काव्यसंग्रहाचं नाव आहे. संग्रहाबद्दल त्या शून्याची कथा सांगायला मी उज्ज्वलाताईंनाच विनंती करते. आणि त्याचबरोबर आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की एवढा खडतर प्रवास करून त्यांना इथवर घेऊन येण्यात त्यांच्या घरच्या मंडळींचा पण खूप मोठा हात आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा विनम्र नमस्कार. इथे जमलेल्या या समुद्रामध्ये माझा हा एक थेंब आहे आणि तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा. खरं तर एखाद्या वेळी आपल्याला ठेच लागते आणि ठेच लागल्यानंतर जो शब्द निघतो मला वाटतं तीच एक आपली सुंदर कविता असते. माझ्या मते तीच एक जो आपली आहा निकलती है, जे आपल्यामधून एक ठेच निघाल्यानंतर जो शब्द बाहेर पडतो ती देखील आपली एक कविता आहे. आणि या अगदी या छोट्या शब्दापासून देखील काव्य तयार होऊ शकतं ही भावना कुठेतरी निर्माण झाली असावी कदाचित. आणि म्हणूनच मला या 2 ओळी अशा सुचत जातात. खरं तर या पुस्तकप्रेमी समूहामध्ये मला कृष्णादादांनी आणि मी पूनम भाईचा देखील उल्लेख करेन. त्यांनी श्रेयाताई, आरतीताई, म्हणजे आता तुम्हा सगळ्यांचं नाव घेणं तर अजिबात शक्य नाही. अविदा, शेखरदास सगळ्यांच्या या स्नेहापोटी ह्या पुस्तकाचं इथे हे प्रकाशन होत आहे. खरं तर असं असतं की आपलं अपत्य जेव्हा जन्माला येतं तेव्हा काही कळा असतात त्या आपल्याला सोसाव्या असतात, पण त्या कळा आपल्याला सुखद वाटतात,
वेदना असतात त्यामध्ये, परंतु त्या सुखदायी असतात. आणि जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा जर समजा कुठल्या तरी नामकरण विधी एखाद्या सोहळ्यामध्ये झाला तर तो एक वेगळा आनंद असतो. गंमत अशी झाली की मी बऱ्याच वर्षापासून लेखन करते आणि लेखन करत असताना माझं जे पहिलं पुस्तक आलं तर माझं पहिलं पुस्तक होतं कोशातले पंख आणि त्याचबरोबर सांज दळते केशर. आणि गंमत अशी की पुस्तक प्रकाशित म्हणजे त्या प्रकाशकानं खूप वेळ लावला आणि उशिरा ते पुस्तक माझ्या हाती आलं आणि प्रकाशनाचा समारंभ ठेवूनही नेमकं त्यावेळी लॉकडाऊन लागलं आणि आपल्या बाळाचं नाव आपण कानातच कुर्र करून ठेवावं तसं कुठेतरी घरामध्ये तो एक छोटासा सोहळा झाला. परंतु आज अशा पद्धतीनं या माझ्या शून्य मी तरीही या पुस्तकाचं इथे प्रकाशन होत आहे याचा मला खरोखर खूप आनंद होत आहे. खरं तर अस्तित्वाशिवाय ही आहे अग्रगण्य मी, अस्तित्वाशिवाय ही आहे अग्रगण्य मी, विश्व पसाऱ्यात जरी आहे मी नगण्य मी, विश्व पसाऱ्यात जरी आहे या नगण्य मी, शून्य मी शून्य मी. परंतु शून्य मी तरीही हा संग्रह याच निमित्ताने इथे आलेला आहे. खरं तर बऱ्याच वेळा असं होतं, मला माझी पहिली कविता 9व्या वर्गात असताना सुचली होती. आई कुठेतरी भांडण करून आई अण्णांचं भांडण झालं होतं आणि आई आम्हा भावंडांना, मी मोठी सर्वांमध्ये, आणि ती माहेरी गेली. हे माझे चिल्ले पिल्ले माझे भाऊ बहीण सगळे माझ्याजवळ होते आणि मला त्या अर्ध्या रात्री उठून काहीतरी कविता सुचली होती. आणि त्या कवितेमधून जेव्हा आमच्या वर्गातल्या बाईंनी ती कविता वाचली तर अक्षरशः त्या रडल्या तिथे आणि म्हणाले, अगं पोरी तू 9व्या वर्गात असताना इतकं सुंदर लिहिलंयस, मोठी होशील हो. आणि त्यांचा तो आशीर्वाद म्हणावा अशा पद्धतीने मी लिहित गेली. खरं तर मी वर्तमानपत्राची लेखिका आहे आणि वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन केलेलं आहे. परंतु हळूहळू असं कुठेतरी डोळ्यानं एक्सरेचं काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी माणसं पाहते मला माणसाचा चेहरा दिसत नाही, मला त्या व्यक्तिमत्वामधलं दिसतं त्याच्या डोळ्यातली वेदना. एखाद्या गंध पावडर लावलेल्या एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याकडे मी पाहतच नाही, मला दिसतं की त्या लेपामागे तिच्या काय वेदना असतील. आणि हे असं कुठेतरी पाहत गेल्यानंतर एक आपलं सुचत जातं आणि सुचल्यानंतर शब्द उमटले जातात. बऱ्याचदा असं होतं की हिरवळ पाहतो आपण, हिरवळ पाहिली की मन प्रसन्न होतं. म्हणजे असं काही नाही की काव्य हे फक्त दुःखद ठिकाणीच किंवा वेदना असेल तरच सुचतं. तुम्हाला जिथे कुठे आनंद होईल, तुम्हाला जिथे कुठे उत्स्फूर्त अशी प्रसन्नता मिळेल, जिथे कुठे तुम्हाला एखादी गोष्ट खटकली जाईल, अशा कुठल्याही प्रसंगामध्ये तुमच्या आतून जे उद्गार येतात ते तुम्ही काव्य स्वरूपामध्ये मांडू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपण लेखन करतो तर लेखन करताना आपण पाहिलं की आता नातू सरांनी काल्पनिक ज्याला असं म्हणता येईल भूताच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. छान वाटतं. कारण याचं असं आहे की त्या शब्दांमध्ये प्राण ओततो आपण काही शब्द वाचत असताना आपल्या डोळ्यांमधून अक्षरशः पाणी ओघळतं. काही शब्द वाचतो आपल्याला गुदगुले झाल्यासारखं होतं. एखादं प्रेमपत्र वाचत असू आपल्या अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. याचाच अर्थ तुमच्या या शब्दामध्ये जीव आहे आणि तो जीव, त्या जीवाला तुम्ही जेवढं गोंजाराल, तुम्ही याला जितक्या पद्धतीने तुम्ही आपल्या सर्वांसमोर सादर कराल तितके तुमचे शब्द प्रभावी होतील. पुस्तकप्रेमी समूहामध्ये मी पाहते की तुम्ही इतके दिग्गज लोक आहात. मला तर खूपदा भीती वाटते की तुम्हा सर्वांमध्ये मी काय लिहावं, परंतु तरी देखील आपल्या सर्वांनी प्रेरणा दिलेली आहे आणि या प्रेरणेमधून मी माझं हे पुस्तक इथे प्रकाशनासाठी आपल्या समोर इथे आलेलं आहे. बापा अमृताची नदी, माये अमृताची नदी बापा अथांग सागर, माये अमृताची नदी बापा अथांग सागर, माये पक्वान्न चौदार बाप मीठ चिमूट भर, बाप मीठ चिमूट भर. तर अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक भावनेचे कांगोरे इथे दिसतील आणि हा शून्य आपल्या समोर सोपवताना मला खूप आनंद होतो. नक्की वाचाल, नक्की प्रतिक्रिया द्याल आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
मी प्रज्ञा कुलकर्णी यांच्याकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपवते. प्रज्ञाताई.